आपण आता मुलींच्या सगळ्या डाएटबद्दल बोलत होतो आणि मी खूप एक्झाम्पल्स असे पाहिले आणि इवन माझ्या कलिगने पण 2-3 एक्झाम्पल्स असे सांगितले की हल्ली लिपोसक्शनचं एक मोठं फॅड आलेलं आहे. मुलं करतातच पण मुलींमध्ये ते फॅड जास्त आहे, कारण मुलींना म्हणजे आपण जसं म्हटलं की छान दिसायचं असतं, आम्हाला सोशल मीडियावर फोटो टाकायचे असतात, पण त्याचबरोबर सत्य हे सुद्धा आहे की ते लिपोसक्शन बऱ्याचदा फेल होतात. तर हे नक्की लिपोसक्शन काय आहे आणि हे फेल का होत आहे, तर हे काय एक्झॅक्टली ही कन्सेप्ट आहे थोडीशी जाणून घ्यायची आहे. ॲक्च्युली खरं सांगू का, त्याच्यामागे एक फार मोठी बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आपण खरं तर फिरायला जाणं, चालायला जाणं, पळायला जाणं, टेकड्या चढणं, बॅडमिंटन खेळणं, स्विमिंग करणं, पाण्यात चालणं, हे सगळे साधे सोपे उपाय आहेत, पण आपण हे करत नाही. आणि ज्यांना बसून राहायचं, मी काहीही व्यायाम करणार नाही, मी खात राहणार, अशा लोकांची वजनं वेडीवाकडी वाढत राहतात आणि वन फाईन मॉर्निंग त्यांना रिअलाईज होतं की अरे मी 100 नाही 150 किलो झाली, मग आता काय करू, मी हालचाल करू शकत नाही. मग अशासाठी या ज्या सक्शन करायच्या ज्या सर्जरी आलेल्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये लिपोसक्शन या प्रकारामध्ये तुमचा इंटेस्टाईनचा जो साईज असतो तोच लहान केला जातो. म्हणजे तुम्ही दिवसभरात 4 पोळ्या खात असाल किंवा 5 पोळ्या खात असाल आणि फळं खात असाल, भाज्या खात असाल, तर तुमची फक्त अर्धी पोळी खाण्या एवढंच तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही एवढंच पाणी पिऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त पाणी प्यायलं तर ते सगळं उलटून पडतं. तुमच्या माहितीकरता सांगते की माझ्या चॅनलवर जा, वृषाली स्लिमिंग सेंटरच्या, तिथे सोनाली पाठक कुलकर्णी या मुलीचा इंटरव्ह्यू आहे. तिचं 180 किलो वजन होतं आणि एका डॉक्टरांनी तिला सांगितलं की मी 80 किलोवरचं काढून देतो, म्हणून तिने तिथे पैसे भरले. पण प्रत्यक्षात 40च किलो वजन कमी झालं आणि त्यातलंही 33 किलो वाढलं. आता बोला, त्याच्यानंतर तिची जी परिस्थिती झाली, कारण जी गोष्ट नॅचरल आहे त्याची लॉंगेविटी ही जास्त असते आणि जी गोष्ट अननॅचरल आहे, तुम्ही जर इंटेस्टाईन साईजच लहान केलेला आहे तर तुमच्या पोटात जाऊन काही अन्न जाऊन तुम्ही उभं राहणं, शरीराला उभं करणं ही गोष्ट घडवू शकत नाही. मरल ऑफ द स्टोरी, तिला स्वतःला उठून उभं राहता येत नव्हतं. तिला सारखं लोकांनी धरून 4 लोकांनी धरून उभं करायचं. तिला काही खाल्लं की ते उलटून पडायचं. मग मला लक्षात आलं की ह्याच सोनालीचं मी तिच्या लग्नाच्या आधी मी तिचं 32 किलो वगैरे वेट लॉस केला होता आणि पेपरला तिचा बिफोर आफ्टर फोटो आलेला असताना आज तू अचानक का ग मुली असं केलंस तू? ते म्हणलं मॅडम मला पुन्हा डाएट करून वर्कआउट करायचा कंटाळा आला म्हणून केलं. म्हणलं मग ह्याचा एंड रिझल्ट काय आहे? एंड रिझल्ट 0 आहे ना ॲज ऑन टुडे तुझ्यासमोर. मग ऑन व्हॉट कॉस्ट तू हे सगळं केलंस? आणि त्याच्यानंतर हिमोग्लोबिन कमी झालं, नंतर BP वाढलं, नंतर बाकी म्हणजे शुगर आलेली नव्हती, कारण एवढं वजन खाली आल्यानंतर शुगर जाणारच होती तिची. आणि बाकीचे इतके प्रॉब्लेम तिला यायला लागले की नुसतं तुम्ही व्हॅक्यूमनी आतनं जर काढून घेतलं तर तो साफळा तयार झालेला होता तिचा. आणि त्यामुळे तिला खाल्लेलं पचायचंच नाही. म्हणजे मला तिच्या मेटाबॉलिझमवर म्हणजे चयापचय क्रियेवर काम करायला लागलं आणि मी हळूहळू करत अर्धी पोळी करत तिची पोळी वाढवली. म्हणजे शेवटी कार्ब आहेत, पोळी हे बरोबर आहे, कार्बोहायड्रेट्स हे आमच्या गाडीचं फ्युएल आहे. ते जर तुम्ही कट डाऊन केलं तर एनर्जी विल ड्रॉप डाऊन अँड रिझल्ट विल बिकम बिग 0. म्हणून मी तिला हळूहळू करत कार्ब वाढवले आणि आता नंतर अशी परिस्थिती झाली की तिला ते व्यायाम जमायला लागले. ती उठून स्वतः उभी राहायला लागली. त्याच्यानंतर सगळे वर्कआउट तिला पुन्हा सगळे यायला लागले. म्हणजे आमच्या सपोर्ट न घेता वजनाच्या काट्यावर चढण्यापासून बाहेर जाऊन स्कूटरनी घरी जाणं इथपर्यंत तिची प्रगती सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मी तिच्या व्यवस्थित वर्कआउट आणि डाएट देऊन तिचं 31 दिवसात 11 किलो मी वेट लॉस केला. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपण ज्या काही आर्टिफिशियल रेमेडीजच्या मागं लागतो ते कितपत योग्य आहे आपण ठरवायचं आहे. याचं कारण जब निकलेगा पसीना तब बनोगी हसीना. तुम्हाला व्यायामच करायचा नाही आणि तोंडावर थोडाही कंट्रोल करायचं नाही आहे तर असं होऊ शकत नाही. आणि मी खरं सांगू का, मी तुमच्या डोक्यात जर असं काही असेल की मला आता जिम जॉईन करायचं आहे आणि आता मी जेल बंद होणार म्हणजे मला हे खायचं नाही, मला ते खायचं नाही, असं नाही आहे. मी तुम्हाला चिकन सांगते, फिश सांगते, अंडं सांगते. अंडं किंवा चिकन किंवा फिशच्या माझ्या रेसिपी आहेत, सुक्या मटणाच्या रेसिपी आहेत. त्याच्यानंतर पाणीपुरी खायला सांगते मी. पाणीपुरी? येस, व्हीट ब्रेड सँडविच असतं.
खिचडी असते, मुगाचा चिला असतो. व्हेज आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांना पाहिजे ते डाएट मी तुम्हाला सांगते. म्हणूनच मी तुम्हाला सारखं सांगते की माझ्याकडे असे कुठल्याही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. समजा तुम्ही म्हणाला की मला ओट्सच आवडतात, मी ओट्सच खाईन किंवा मी ओट्स खाणार नाही, माझं रोजचं अन्न पोहे आहे, तर ते मी माझ्या डाएटमध्ये इन्कॉर्पोरेट करते आणि त्याप्रमाणे मी बाकीची डाएट मी फिरवते. खरंच पाणीपुरी खाऊन वजन कमी होतं? 200%. ह्याचं काय, इट्स ऑल अबाउट माइंड गेम. दिवसाकाठी एकदा मला सांगा, आता आपल्याला पाणीपुरी म्हणलं तरी किती वाजले असले तरी लगेच सलायवा सुटते की नाही, मगताय पाणीपुरी मगताय. याचं कारण असं आहे की ती आपली इथली गरज आहे. आणि म्हणून तुमच्या शरीराला आणि मनाला सटायटी मिळेल, समाधान मिळेल असं जर तुम्ही अन्न खाल्लं तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. आता आपल्याकडे मराठीत एक श्लोक आहे, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. म्हणजे काय तर आपल्याला जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा पोटातल्या त्या वैश्वानर रूपी यज्ञाला दिलेली आहुती किंवा समिधा म्हणजे ते जेवण आहे. इतकी आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये त्या जेवणाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तर आपण वेडंवाकडं खाऊन त्या जेवणाचा सत्यानाश केलेला आहे. आपण जेवण करत नाही, आपण गल्प करतो आणि म्हणून वजन वाढतं. आणि म्हणून पूर्वीचे लोक काय सांगायचे की तू एक घास 32 वेळेला चावून खा. 32 नाही, तुम्ही 10 वेळेला जरी खाल्लात तरी चालेल. आणि मोबाईल बंद करा, टीव्ही समोर बसू नका, PC समोर बसू नका, मोबाईलवर कोणाशी बोलू नका. तुम्ही हे जेवताना ना समाधानाने जेवा. वास, चव, कुठलाही पदार्थ झाला की आपल्याला जो वास येतो, लग्न कार्यात असेल किंवा कार्यालयात गेल्यानंतर आळूची पातळ भाजी, मसाले भात ह्याचा वास आल्यानंतर आपल्याला किती छान वाटतं. यस, दिस इज इट. खाल्ल्यानंतर जे एक समाधान असतं आणि ती ढेकर असते. आता हल्ली ढेकर दिली तरी लोकांना त्रास होतो त्याचा, होतो की नाही सांगा. पण मला एवढंच सांगायचं की पोटात जेव्हा तुमच्या अग्नी पेटलेला असतो तेव्हा त्याला चांगलं काहीतरी खायला घाला, म्हणजे तुमचं मन सुद्धा चांगलंच विचार करेल. तुम्ही जर घाणेरड्या गोष्टी खाल्ल्या तर तुमच्या शरीरात आणि मनात निगेटिव्हिटी येणार आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, सोज्वळ सात्विक अन्न खा, म्हणजे तुमचे विचारही सात्विक होतील आणि होणारी पुढची पिढी ही चांगली बलसंपन्न किंवा ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न पिढीला जन्म द्यायचं काम हे बाई म्हणून आपलं आहे. तेव्हा असे हे अघोरी उपाय करून वेट ट्रेनिंगचे आपलं वाट लावून घ्यायची आणि नंतर मग दारोदारी वेगळ्या वेगळ्या मठात तिकडे तिकडे जाऊन मला मूल होऊ दे म्हणून इच्छा करणं, हे सगळे चुकीचे मार्ग आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण मी 32 वर्ष या व्यवसायात आहे. माझं स्वतःचं जिम चालू करून 30 वर्ष झालेली आहेत आणि मी स्वतः 62 वर्षाची आहे. आणि मी हजारो नाही लाखो बायकांचा माझ्याकडे डेटा आहे की मी ज्यांना बारीक केलं आहे. म्हणून मी हे अगदी अधिकृतपणे अधिकारवाणीने सांगते की मुलींनो जागे व्हा, ह्या गोष्टी करू नका. कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स वाढवा, पळायला जा, चालायला जा, सायकलिंग करा आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी व्यायाम करू नका. सो थिंक फिट, स्टे फिट.